नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा भाग येणार आहे। तर त्यामध्ये आता असे होणार आहे, ऋषिकेश आता त्या गुंडांच्या तावडीतून स्वतः सोडवतो, स्वतःचा जीव तोच वाचवतो, कारण आपल्या जानकी आणि ओवीसाठी त्याला घरी यायचं असतं। तर सयाजीरावांनी जे काही गुंड पाठवून त्याला पकडून ठेवलेले असते, अगदी त्याचे हाल केलेले असतात, डोक्यात लोखंडाचे रॉड मारलेले असतात, तरीसुद्धा आपला ऋषिकेश शुद्धीवर येतो आणि घाईने तो आपली सुटका करून घेतो। सर्व गुंडांना तो मारतो आणि त्या गुंडांकडून त्यांना समजते की नक्की सयाजीरावांनी हे कारस्थान केलेले आहे म्हणून। तेव्हा आता ऋषिकेशला खूप राग येतो आणि ऋषिकेशला राग आल्यानंतर ऋषिकेश म्हणत असतो, आता मी त्या सयाजी पाटील आणि त्या ऐश्वर्याला नाही सोडणार। माझ्या जीवावर उठले आणि माझ्या ओवीच्या जीवावर सुद्धा उठले आणि माझ्या जानकीच्या सुद्धा। आम्ही त्यांचं घर सोडलं तरी सुद्धा ती ऐश्वर्या आम्हाला त्रास देते, म्हणून आता ऋषिकेश धावतच आपल्या घरी येतो घरी, परंतु जानकी आणि ही ओवी तेथे नसते, म्हणून ऋषिकेश आता ह्या नक्की कुठे गेल्या असतील म्हणून त्यांना शोधत असतो। परंतु आता मात्र जानकी ही इकडे घरी आलेली असते, कारण ओवीच्या हॉस्पिटलचे पैसे भरायचे असतात। काही झालं तरी आता ओवीला वाचवायचं असतं, म्हणून जानकी आता जीवाची बाजी लावून तिला हॉस्पिटलला घेऊन गेलेली असते। डॉक्टर सुद्धा किती ओवीला सुद्धा ते उपचार करायला तयार नसतात, कारण आता जानकीकडे भरायला पैसे नसतात। जानकीला ते सांगत असतात की काही करा, तुम्ही अगोदर पैसे भरा, फॉर्मॅलिटीज अगोदर पूर्ण करा, तरच आम्ही ओवीवर ट्रीटमेंट करू शकतो। तेव्हा मात्र आता जानकी खूप भडकते, डॉक्टरांच्या अगोदर ती पायासुद्धा पडते, त्यांच्यासमोर भीकसुद्धा मागते। काही झालं तर मी तुमचे पैसे बुडवणार नाही, एक ना एक पैक मी तुमची आणून देईल, मी पैसे बुडवणारी नाही, प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। इतक्या विनवण्या करून सुद्धा डॉक्टर काही ओवीवर उपचार करायला तयार नसतात। परंतु आता जेव्हा जानकी ही रणदिव्यांचं नाव सांगते, तेव्हा मात्र आता ओवीवर उपचार चालू होतात आणि जानकीने अगोदर अगदी दुर्गा बनून आपल्या ओवीच्या जीवासाठी डरकाळी फोडलेली असते। जानकी डॉक्टर लोकांना म्हणत असते की तुम्हाला पैसा महत्त्वाचा आहे, परंतु माझ्या लेकीचा जीव तुम्हाला महत्त्वाचा नाही। जानकीने अगदी आत्तापर्यंत तिचा जो काही अहंकार आहे आणि आपल्या ओवीसाठी तुटणारी जी माया आहे ती बाहेर काढलेली असते आणि डॉक्टर लोकांना सुद्धा पाझर फुटलेला असतो। तेव्हा आता ओवीवर तर उपचार चालू होतात, जानकी ऋषिकेशची सुद्धा भेट होते। ऋषिकेशला बघून जानकीला खूप आनंद होतो, घडलेला सर्व प्रकार जानकी ही ऋषिकेशला सांगते। तेव्हा मात्र आता इकडे ऋषिकेश म्हणत असतो की काही झालं तरी आपण ओवीला काही होऊन द्यायचं नाही। जानकी सांगते की ऋषिकेश, तुम्ही गेल्यानंतर मी तुम्हाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, मला समजलं की सयाजीराव तुमच्या जीवावर उठले, त्यांनी काही गुंड तुमच्या टेम्पोत तुम्हाला मारण्यासाठी पाठवले आणि त्या मालकाचा सयाजीरावांना हात होता, परंतु मी तुम्हाला फोन करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, ऋषिकेश तुम्ही कॉल घेतला नाही। तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, अगं मी तुझे कॉल बघितले होते आणि तुझ्याबरोबर बोलण्यासाठीच मी खाली उतरलो होतो आणि त्याच वेळेस त्या गुंडांनी माझ्या मागून येऊन माझ्या डोक्यामध्ये मारले आणि मी बेशुद्ध पडलो आणि मला एका ठिकाणी त्यांनी किडनॅपसुद्धा करून ठेवले आणि मी स्वतःची सुटका केली। परंतु आता मात्र जानकी, तुला आणि माझ्या ओवीला मी काही होऊन देणार नाही, तू काही काळजी करू नको। जानकी सर्व घडलेला प्रकार ऋषिकेशला सांगते। ऋषिकेशला मात्र आता आणखीन चिड येते, सुमित्रासुद्धा जे काही वागलेली आहे ते सुद्धा आता जानकी ऋषिकेशला सांगते। परंतु आता जानकीला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण त्या ऋषिकेश येण्या अगोदर जानकीने सुमित्राला सुद्धा कॉल केलेला असतो, परंतु त्या ऐश्वर्याने मात्र सुमित्रापर्यंत तो कॉल तर वेगळाच सांगितलेला असतो की अहो सुमित्रा आई, ती जानकी तर घराच्या बाहेर गेली, परंतु तरीसुद्धा ती असे म्हणत होते की तुम्ही तर आम्हाला आमच्या वाटेचा देवघर दिले, परंतु आमच्या हक्काचं असं काही दिलेलं नाही, म्हणून ती पैसे मागत होती। आणि आई, तिला लाज तरी वाटते का, या घरात तिने नानांची अशी अवस्था केली आणि परत तोंड वर करून पैसे मागती, असे म्हणून तिने सुमित्राचे कान भरलेले असतात। तेव्हा मात्र आता सुमित्राचे कान भरल्यानंतर सुमित्रासुद्धा जानकीवर खूप भडकते आणि जानकीला म्हणत असते की परत या घरामध्ये फोनसुद्धा करू नको आणि येथे येण्याची हिंमतसुद्धा करू नको, असे खूप काही धमकावले
आपल्या जानकीला असते. परंतु आता मात्र सुमित्रा जेव्हा नानांच्या रूममध्ये येते, परंतु नानांच्या रूममध्ये तिला वेगळेच काहीतरी असा प्रकार पाहायला मिळतो. म्हणजे ऐश्वर्याचं खरं रूप अगदी सुमित्राच्या डोळ्यासमोर येतं. ऐश्वर्या मात्र आता प्रॉपर्टीचे पेपर शोधत असते. काही करून तिला ते प्रॉपर्टीचे पेपर्स काही मिळत नसतात. म्हणून आता ती नानांना जबरदस्तीने ओढण्याचा प्रयत्न करते, त्यांचा हात पिरगाळते आणि अरे म्हातारड्या, तुला मी मागं इतकं धमकावलं होतं तरीसुद्धा तू त्या जानकीला इथे बोलावून तर घेतले, परंतु तिला तर तुला प्रॉपर्टीचे पेपर्स द्यायचे होते का? ते नानांचा हात ती पिरगाळते आणि नानांचा हात पिरगाळल्यानंतर नानांना खूप त्रास होत असतो. नानांची ती अवस्था बघून ऐश्वर्याला अगदी आनंद होत असतो आणि ती काही नानांच्या तब्येतीचा विचार न करता नानांना त्रास देत असते आणि नानांना प्रॉपर्टीचे पेपर्स विचारत असते. आणि त्याच वेळेस मात्र आता सुमित्रा तेथे येते आणि सुमित्राच्या डोळ्यासमोर हे जे काही घडते ते बघून तर सुमित्राच्या पायाखालची जमीन हादरते आणि खरं रूप अगदी सुमित्राच्या डोळ्यासमोर येतं ते ऐश्वर्याचं. कारण आता या क्षणाची मित्रांनो आपण वाटच बघून होतो की सुमित्रासमोर आता खरं रूप केव्हा येतंय. म्हणून आता मात्र सुमित्रासमोर ह्या ऐश्वर्याचं खरं रूप येतं. सुमित्रा जोरात ऐश्वर्या असं ओरडते. ऐश्वर्या काय करते? अगं नानांना किती त्रास होतो आणि तू तर त्यांना धमकावते, त्यांचा हात पिरगाळते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची बोलती बंद होते आणि ऐश्वर्या, तू नक्की माझ्याबरोबर काहीतरी खोटं वागते आणि नानांनी नक्की जानकीला कशाला तरी बोलावून घेतलं असेल की नानांना नक्की काहीतरी सांगायचं असेल, म्हणूनच त्यांनी बोलावून घेतलेलं असेल. तेव्हा आता ऐश्वर्याला काय करू आणि काय नाही अशी तिची गत होते. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम दुसरं कारण देण्याचा प्रयत्न करते की आई, अहो मी त्यांना त्रास नव्हते देत. परंतु आता नाना हे अगदी रागाने ऐश्वर्याकडे बघत असतात आणि सुमित्राला ओरडोरडू सांगत असतात. तेव्हा आता सुमित्राला संशय येतो आणि ती ऐश्वर्यावर ओरडते सुद्धा आणि ऐश्वर्याला म्हणत असते की तू शेवटी तुझ्या वडिलांच्या पायावर पाय देऊन वागलीस. म्हणजे अगं माझ्या जानकीची काही चूक नव्हती तरीसुद्धा तू नानांचं जे काही हे लुटून दिलं, नानांना ढकललं, ते सर्व तू जानकीवर आरोप केले. अगं खरंच जानकीला जे संस्कार आहे ते संस्कार तुझ्यात नाही ऐश्वर्या. अगं आज तू खरं रूप तुझं दाखवलं. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची बोलती बंद होते आणि ती सुमित्रालासुद्धा धमकवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करते, परंतु स्वतःला मात्र ऐश्वर्या शांत करते. त्यानंतर मात्र आता सुमित्राला माहिती होतं की नक्की ओवी हॉस्पिटलला आहे, तिच्या जीवाला धोका आहे. म्हणजे जानकीने यासाठीच आपल्याला कॉल केला होता, परंतु ऐश्वर्याने मात्र आपल्याला खोटं सांगितलं. म्हणून आता सुमित्राला खूप पछतावा येत असतो की खरंच आपण जानकीवर आरोप करून खूप मोठी चूक केली आणि ह्या ऐश्वर्यावर आपण विश्वास ठेवला, त्यातच आपली खूप मोठी चूक झाली. अगं आपल्याला सौमित्रा आणि अवंतिका वारंवार सांगत होते तरीसुद्धा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. कारण आता जानकीनं सौमित्राला कॉल केलेला असतो आणि सौमित्राला कॉल करून तिकडे बोलावून घेतलेलं असतं. ती जानकी म्हणजे सौमित्राला सांगत असते की मी घरी सुद्धा आईंना कॉल केला होता. मला असं वाटलं होतं की आई ओवीसाठी नक्की पैसे देतील आणि हॉस्पिटलचा खर्च करता येईल, परंतु आईने मात्र मला धमकावले. तेव्हा मात्र आता सौमित्र घरी आल्यानंतर सुमित्राची चांगली जिरवतो की आई अगं तू जानकी वहिनीला बोलली, काय गरज होती तुला जानकी वहिनीला असं बोलायची. तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणत असते की अरे जानकीने आपल्या वाटेचा हिस्सा म्हणजे पैसे मागण्यासाठी चक्क आपल्या घरात आज कॉल केला. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की नाही आई, अगं जानकी वहिनीनं ओवीच्या उपचारासाठी तुला पैसे मागितले होते कारण तिच्याकडे पैसे नव्हते आणि ऋषिकेश दादाला सुद्धा कोणीतरी किडनॅप करून त्याच्यावर हल्ला केला होता आणि त्याची काय अवस्था केली हे जर आई तुला सांगितले तर आज मात्र तुझा विश्वास बसणार नाही. आणि आई हे कोण करते तुला माहितीच असेल, पण तरीसुद्धा या तू म्हणजे नालायक लोकांवर विश्वास ठेवते. तेव्हा आता सौमित्र आणखीनच सुमित्राचे डोळे उघडतो. सुमित्राला आता खूप पश्चाताप येत असतो आणि तिला ओवीच्या जीवाची खरंच खूप काळजी वाटते. तेव्हा आता ती ओवीला भेटायचं ठरवते आणि आता ती सौमित्राला म्हणत असते की काही कर पण मला ओवीकडे घेऊन चाल. तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणत असतो की आई तू जसा जानकी वहिनीचा अपमान केला तर आता ऋषिकेश दादासुद्धा नक्की तुला ओवीला भेटून देणार नाही, कारण तू त्यांच्याशी जे काही वागली ना तर अगं जानकी वहिनीची काय अवस्था झाली असेल. अगं दारोदार ती मदतीचा हात मागत होती, परंतु तरीसुद्धा जानकी वहिनीला कोणीही मदत केली नाही आणि ऋषिकेश दादाचा सुद्धा जीव
संकटात होतं तरीसुद्धा आपली जानकी वहिनी हारली नाही आणि ओवीला घेऊन ती हॉस्पिटलला आली। तेव्हा मात्र आता सुमित्राच्या डोळ्यामध्ये खळकन पाणी येते। सुमित्रा म्हणते की नाही, काही झालं तरी मला आता ओवीला भेटायचं, म्हणून सुमित्रा ही हॉस्पिटलला येते आणि तेथे मात्र आता ऋषिकेशसुद्धा सुखरूप येऊन पोहोचलेला असतो। जानकीसुद्धा अगदी खुश झालेली असते। परंतु आता मात्र सुमित्रा जेव्हा हॉस्पिटलमध्ये म्हणजे पाय ठेवते तर आईंना बघून जानकीला तर खूप आनंद होतो। जानकीला आनंद होतो, परंतु आता ऋषिकेशच्या मनामध्ये खूप राग असतो, कारण आता स्वतःची आईसुद्धा अशी काही वागेल याचा ऋषिकेशला मात्र अंदाज नसतो। जानकीशी तर वागली, परंतु ओवीची सुद्धा आई असं वागली। ओवीच्या खर्चाला सुद्धा पैसे द्यायला नकार तिने दिला आणि ते केवळ त्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून। तेव्हा आता ऋषिकेशला खूप राग असतो। ऋषिकेश म्हणत असतो की काही झालं तरी आता मात्र माझ्या ओवीला मी काही भेटून देणार नाही। तेव्हा मात्र आता सुमित्रा ही जानकीची माफी मागते। जानकीला म्हणत असते की अगं, ऐश्वर्याने जो काही तू कॉल केला होता तर तो ऐश्वर्याने घेतला आणि ऐश्वर्याने मला खोटं सांगितलं, परंतु आता मात्र माझे डोळे उघडले। अगं, ती नानांच्या जीवावर सुद्धा उठली, परंतु काही कर, पण मला आता ओवीला भेटायचं, ओवीला बघायचं। जानकी म्हणत असते की हो आई, नक्की ओवीला भेटा। आपल्या ओवीची काय अवस्था झाली असेल। तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी येत असते आणि तो केक खाल्ल्याने आपल्या ओवीची अशी अवस्था झाली। तेव्हा मात्र आता सुमित्राला खूप पस्तावा येतो की जर आपण यांना घराच्या बाहेर जर काढलं नसतं तर आज मात्र आपल्या ओवीची अशी अवस्था झाली नसती, म्हणून तिला खूप पस्तावा येत असतो आणि कधी मी आपल्या ओवीला भेटेल असं तिला झालेलं असतं। तेव्हा जानकीला खूप आनंद होतो। जानकी म्हणते की आई चला ना, मी तुम्हाला ओवीला भेटवते। जानकी ही आईंच्या हाताला धरते आणि प्रेमाने त्यांना ओवीला भेटायला आतमध्ये घेऊन जात असते। ओवीवर तर उपचार चालू असतात। ओवीची तब्येत ही अगदी म्हणजे तिची कंडिशन थोडीशी ही क्रिटिकल असते, परंतु तरी मात्र आता ऋषिकेश आल्याने आणि जानकीने उपचार वेळेत केल्यामुळे डॉक्टरांच्या मदतीने आपली ओवी आता सुखरूप असते। तिच्या जीवावरचा धोका टळलेला असतो, परंतु आता मात्र ह्या सुमित्राची चांगली ऋषिकेश जिरवतो, कारण आता जे काही सुमित्रा त्यांच्याबरोबर वागली तर ते ऋषिकेश विसरलेला नसतो। अगदी सर्व काही ऋषिकेशच्या डोळ्यासमोर येतं आणि ऋषिकेश म्हणतो की थांबा सुमित्रा रणदिवे, थांबा, तुम्ही माझ्या ओवीला नाही भेटू शकत। मॅडम थांबा, कारण जेवढा त्रास तुम्हाला नाही पण मला तुमच्यापासून दूर गेल्याचा झाला तो त्रास मी माझ्या ओवीला कधीही होऊन देणार नाही। तुम्ही जर ओवीला भेटल्या तर ओवीला परत त्रास होईल आणि तो त्रास मात्र मला होऊन द्यायचा नाही। त्यामुळे आज मी तुमच्यासमोर हात जोडतो, प्लीज तुम्ही माझ्या ओवीला भेटू नका। ऋषिकेश अगदी मनावर दगड ठेवून हे आपल्या सुमित्राला म्हणत असतो, कारण सुमित्रा आत्तापर्यंत जे काही वागले हे ऋषिकेश विसरलेला नसतो। हे ऐकल्यानंतर ऋषिकेशचे शब्द ऐकल्यानंतर मात्र आता सुमित्राला खूप रडायला येतं। तिला खूप पस्तावा येत असतो आणि ताठ मानेने शेवटी खाली मान घालून रडतच सुमित्रा तेथून जायला निघते, परंतु आपल्या जानकीला मात्र खूप वाईट वाटतं। जानकी म्हणत असते की ऋषिकेश काय करता तुम्ही, हे आईंचा अपमान करतात। ऋषिकेश, एका आजी आणि नातीचं नातं तुम्ही नाही तोडू शकत। आपल्या आईचा ऋषिकेश आज तुम्ही अपमान केला, म्हणून जानकी ऋषिकेशला खूप समजवण्याचा प्रयत्न करते। जानकी म्हणते की ऋषिकेश अहो काय केलं, आईंना तुम्ही जाऊन दिलं नाही का, ओवीला त्यांना भेटायचं होतं। तेव्हा ऋषिकेशच्या डोळ्यात मात्र खूप पाणी येत असते, कारण ऋषिकेशला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं, तरी सुद्धा तो अगदी कठोर निर्णय घेतो। तो म्हणत असतो की यांच्या डोळ्यावर जी काही अंधकाराची पट्टी आहे त्याचा त्रास मात्र मी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला नाही होऊन देणार, असे बोलून ऋषिकेश डायरेक्ट आतमध्ये निघून जातो। परंतु आता मात्र जानकीला वाईट तर वाटतंच, परंतु जानकी आता खूप मोठा असा दृढ निश्चय करते, तुमच्या मायलेकामध्ये जी काही ही दुरी आलेली आहे तर मी ती भरून काढेल आणि तुम्हाला मायलेकांना मी परत एकत्र उभं करेल, एकत्र आणेल, असं जानकीने ठरवलेलं असतं। तेव्हा आता सुमित्रा तर निघून गेलेली असते, परंतु आता तिला मात्र ऐश्वर्याचा खरा चेहरा समजलेला असतो आणि जानकीची किंमत समजलेली असते। सुद्धा आता जानकी ही सुमित्रा आणि ऋषिकेश यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचं ठरवते आणि सर्व रणदिवे फॅमिली आता आपली जानकी कशी परत एकत्र घेऊन येते आणि सर्वजण परत त्या ऐश्वर्याचं खरं रूप ओळखून तिला घराच्या बाहेर कसे काढतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।